नमस्कार, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विनोदी भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो किंवा माझ्या मदतनीस ताईंनो, आज मी थोडं वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे की ॲक्टिव्ह अंगणवाडी म्हटलं की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन, मातृवंदना, कामाच्या पण व्हिडिओ ताई मीच करत असते. कारण की तेव्हा ती गरज असते, परंतु ज्या वेळेस आपल्या पूर्ण ताईंना गरज असते त्यावेळेस कुठल्याही गोष्टीला विरोध करायचं काम देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच होतं. आणि काल मी तसा व्हिडिओ केलेला आहे. फक्त आज मी थोड्या गोष्टी त्याला ॲडिशनल तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. ताईंनो, पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतरच तुमचं मत बनवा आणि मला तसं कमेंटमध्ये टाका. तर बघा काय होतं, आपल्या सगळ्यांना माहिती की आपलं अंगणवाडी केंद्र, नेमकं अंगणवाडी केंद्र का आहे, त्याचा उद्देश काय आणि नेमकं अंगणवाडी केंद्रामध्ये काय होते. पहिली गोष्ट म्हणजे 0 ते 6 वर्ष वयोगट, गरोदर, स्तनदा, किशोरी हा आपला लाभार्थी घटक. म्हणजे आपल्याला यांचं पोषण करायचं आहे, कुपोषण कमी करायचं, यांचं आपल्याला पोषण करायचं आहे. आणि त्यांना आपले 3 ते 6 वर्ष वयोगट असेल तर त्यांना आपल्याला पूर्वशालेय शिक्षण द्यायचं आहे. आणि इतर घटकांना देखील आपल्याला शिक्षण करायचंय, कुठल्या पद्धतीचं आरोग्याचं आपल्याला सांगायचंय. हा आपला मुख्य उद्देश, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचा मुख्य उद्देश. पण सद्यस्थितीमध्ये अंगणवाडी केंद्रामध्ये काय सुरू आहे, याच्या नेमकं उलट सुरू आहे. म्हणजे ह्या विरुद्ध सुरू असल्यामुळे आपल्या जो नेमका बेस आहे किंवा जे आपले जे उद्देश आहेत आपले 5, त्या उद्देशाला धरून न काम करता वेगळ्याच कामाकडे आपण वळलेलो आहेत. आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा देखील खूप बदललेला आहे. तेच मी तुम्हाला ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून सांगणार आहे. तर बघा, सर्वप्रथम आपल्याला आकारयुक्त अभ्यासक्रम द्यायचा आहे. तो थोडा बाजूला राहतोय. का बाजूला राहते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला 28 जून 2024 रोजी आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना आली. ही योजना 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंमलात होती. म्हणजे शेवटचा दिवस होता फॉर्म भरण्याचा. अगदी उत्तमरित्या हे काम आपल्या सगळ्या भगिनींनी, म्हणजे सेविका ताई असतील, मदतनीस ताई असतील, यांनी अगदी उत्तमरित्या काम केलं. का आशेपोटी काम केलं की आपल्याला त्याचं 50 रुपये पर फॉर्म मानधन मिळणार आहे, ह्या आशापोटी काम केलं. परंतु झालं उलट. पैसे मिळाले खूप कालावधीनंतर, म्हणजे 1 वर्ष झाल्यानंतर ते पैसे मिळाले, ते पण नारी शक्ती दूत ॲप पोर्टलवर भरले. याच्यात गोंधळ होता, पूर्ण पैसे आतापर्यंत मिळालेले. हा एक भाग. ही एक निराशा कर्मचाऱ्यांची की काम आशापोटी करतो. 4.5 महिने त्या कामासाठी सेविकाताई असतील, मदतनीसताई असतील, यांनी वेळ दिला. शासनाची योजना अगदी उत्तम आहे की ज्या गरजू महिला आहेत त्यांना आर्थिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासनाने योजना चालवली. योजनेबद्दल विरोध नाही, योजना खूप चांगली आहे. परंतु ती योजना महिला कल्याण विभागाची, म्हणजे महिलांचं कल्याण करणारी योजना. आपलं डिपार्टमेंट महिला आणि बालकल्याण आहे, पण आपण त्यातल्या त्यात आपण बालकल्याणमध्ये मोडतो. परंतु ही योजना महिला कल्याणकडे न देता आपल्यावर टाकण्यात आली. आपण तरी ती केली, पण ती योजना केल्यानंतर पण शांतता नाही. ती योजना केल्यानंतर वारंवार त्यांच्या त्रुटी असतील, त्यांचे बंद पडले असेल, त्या योजनेतील बऱ्याच ताईंना त्याचा लाभ भेटणं कमी झालं असेल, खूप साऱ्या गोष्टी आल्या. त्याच्यानंतर मग परत आपल्याकडनं शासनाकडनं आपल्याला खूप साऱ्या त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी सांगण्यात आला. हे एक अडचण असेल तर माझा आजचा व्हिडिओ आहे, त्याचा टॉपिकच तो आहे की अंगणवाडी कर्मचारी लाडकी बहीण योजनेचे जे आता पुढे जे काम येत आहेत, केवायसी संदर्भात असेल, कुठल्या संदर्भात असेल, तर याला विरोध दर्शवतायत. का दर्शवतायत, मी पण एक अंगणवाडी सेविका आहे आणि विरोध दर्शवण्यामागचं पार्श्वभूमी तुम्हाला स्पष्ट करत आहे की सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्देश आहे की 300 दिवस आहाराचे पूर्ण होणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचसोबत बालकांचं पूर्वशालेय शिक्षण होणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि कुपोषण मुक्त अंगणवाडी करणं हा मेन उद्देश आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी असताना जर शासनाने ह्या योजनाबाह्य, मुळात लाडकी बहीण योजना महिलांची कल्याण करणारी योजना आहे, ही महिला वर्गाकडेच, म्हणजे जे महिला डिपार्टमेंट आहे यांच्याकडे योजना असायला पाहिजे होती, परंतु ती बाल विकासकडे आली. त्याचा दुष्परिणाम असा झाला की असा दुष्परिणाम होतोय की आज रोजी अंगणवाडी केंद्रामध्ये मुलं जे पूर्वशालेय शिक्षणाला येत आहेत तर ते अंगणवाडी केंद्राऐवजी प्रायव्हेटकडे वळत आहेत. हा पहिला मोठा फटका अंगणवाडी केंद्रांना बसलेला आहे. आणि अंगणवाडी सेविकाकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा बदललेला आहे. मुळात फेस कॅप्चर करत असताना खूप वेळ जातो, पण तो डिपार्टमेंटचा भाग आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर जास्त बोलत नाही. परंतु जे अंगणवाडी केंद्राचे उद्दिष्ट सोडून जर इतर कामं दिले जात आहेत तर त्याचा दुष्परिणाम असा होतोय की मुलं आता प्रायव्हेटला वळत आहेत. पालकांचा दृष्टिकोन बदललेला आहे. बघा, मी आजच तुम्हाला सांगते, माझ्या घरी
जेव्हापासून पेपरला अशा ठिकाणी आलेले, सकाळपासून 10 ते 15 ताई गावातल्या माझ्या घरी येऊन गेल्या. आज रविवार म्हणजे आपल्या सुट्टीचा दिवस, ते असून आपल्याला म्हणजे दिवसभर मला त्या ताईंना त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागला, त्यांना समजावं लागलं. म्हणजे अंगणवाडी सेविका हा दुष्परिणाम काय झाला, कारण की पहिली गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले, कशापोटी, अपेक्षापोटी फॉर्म भरले की आपलं मानधन कमी आहे आणि शासनाकडनं आपल्याला पर फॉर्म 50 रुपये मिळणार आहे. कुठलंही लोकांकडनं चार्ज न घेता ते अगदी सेवाभावाने ते काम केलं, परंतु त्याचे पैसे देखील आतापर्यंत मिळालेले नाहीत. म्हणजे मिळाले पण ते पूर्ण मिळाले नाहीत. त्याच्यामुळे त्याविषयी पण मी जास्त बोलत नाही, कारण की जी वस्तुस्थिती आहे ती आहे, याच्यात बदल होणार नाही. मिळालेलेच नाही पैसे, अर्धी मिळाले अर्धी मिळाले नाही. काही ताईंनी 1000 भरले, काही ताईंनी 500 भरले, पण त्यांना 200चे पैसे आले, 300चे आले नाही. असे पूर्ण महाराष्ट्राची सत्यता आहे. ही गोष्ट झाली. कुठलाही 1 रुपया न घेता इमानदारीने फॉर्म भरले. बाहेर लोकांनी 200 रुपये देऊन फॉर्म भरले, 300 रुपये देऊन फॉर्म भरले, परंतु माझ्या अंगणवाडी ताईने 1 रुपया न घेता ते फॉर्म भरले. ही पहिली पार्श्वभूमी. का? कारण की मानधन कमी आहे आणि कुठेतरी आशा होती की 50 रुपये प्रमाणे जितके फॉर्म भरेल तितके पैसे मला मिळतील, ही आशा होती. कारण की महागाईच्या काळामध्ये तेवढं मानधन पुरत नाही. माझी मदतनीस ताईचं तर मानधन खूपच कमी आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आशापोटी भरलं, परंतु ती देखील निराशा झाली. हे एक झालं. एवढे 4.5 महिने दिले, परंतु त्याचा दुष्परिणाम मात्र अंगणवाडी केंद्रावर झालं. बरेचसे मुलं प्रायव्हेटला चालले गेले. हा एक फटका बसला. त्याच्यानंतर आलं एकल महिला सर्वेक्षण. नोव्हेंबर महिन्यामध्ये आणखी एक योजना आली प्रत्येक जिल्ह्याला की आपल्याला एकल महिला सर्वेक्षण करायचं आहे. ज्या महिला एकाकी राहतात, घटस्फोटित असतील, विधवा निराधार असतील, तर यांचा सर्वेक्षण ऑनलाईन गुगल सीटच्या माध्यमातून करायचं होतं. मी त्याच्यावर व्हिडिओ देखील केलेला होता, परंतु ताईंनो सांगताना वाईट वाटतं की जे काम शासनाने दिलं ते काम निमूटपणे करणारी अंगणवाडी कर्मचारी, तिचा कुठल्याही पद्धतीचा तिचा विचार केला जात नाही. आता देशाचा अर्थसंकल्प सादर झाला, 1 रुपयाचा विचार अंगणवाडी कर्मचारीचा केला नाही. आणि शासनाच्या गाईडलाईन्स आहेत किंवा सर्वोच्च न्यायालयाने देखील सांगितलेलं आहे की अंगणवाडी फक्त ह्या 5 उद्दिष्टांसाठी आहे. ती मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं. गरोदर, स्तनदा आणि आपले 0 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थी, त्यांचं शालेय शिक्षण असेल, पूर्व शालेय शिक्षण असेल, त्यांचं पोषण आहार असेल, तर या सर्व गोष्टीवर लक्ष देणं, त्या सगळ्या गोष्टींचा विकास साधणं हा मेन काम आहे अंगणवाडी केंद्राचा. परंतु सद्यस्थितीला असं झालेलं आहे, लाडकी बहीण झाली, त्याच्यानंतर तुमचे शिलाईचे फॉर्म भरायचे असेल, तुमचे भांड्यांचे फॉर्म भरायचे असेल, म्हणजे अंगणवाडी कर्मचारी आता एक फॉर्म भरणारी ताई झालेली आहे. तिला फक्त आता तुम्ही ऑनलाईन कुठलंही आलं, फक्त अंगणवाडी ताईकडे लोकांचा कल असतो. तर हा कल लोकांचा असतो, पण त्याच लोकांना ही आठवण पडते की तुमची मुलं त्याच ताईकडे अंगणवाडीमध्ये जातात आणि ती ताई जर शिकू शकत नसेल तर परत तिला बोलायला तुम्हीच उभे राहणार आहेत. म्हणून पालकांनी देखील या गोष्टीचा विचार करायला गेला पाहिजे की पालकांनी स्वतः सांगायला पाहिजे, महिला कल्याणचं जर काम असेल तर महिला कल्याणकडेच द्यावं, बालविकासकडे का दिलं जातं आणि त्याचा दुष्परिणाम तुमच्याच मुलांवर होतो. हा या संदर्भामध्ये पालकांना कधीच काही पडलेलं नसेल. परंतु तीच माझी ताई जर थोडी लेट झाली, तिला जर काही अडचण झाली, तर मात्र तेच पालक कार्यालयाला जाऊन तिच्या विरुद्ध तक्रार करायला तयार असतील. परंतु हे सांगायला कोणी उभे राहणार नाही की मुलांचं पूर्वशालेय शिक्षण वर इतका फटका बसतो, याचा विचार कोण करणार. याचा विचार करण्यासाठी म्हणूनच आज रोजी माझ्या सगळं अंगणवाडी ताई, म्हणजे सगळ्याच सेविका असतील, मदतनीस असतील, या कामावर बहिष्कार टाकतायत. याच्या मागची ही भूमिका आहे की बहिष्कार काय टाकावा लागतोय, कारण की आम्हाला मुळात कमी मानधनामध्ये आम्ही एवढं काम करतो. म्हणजे ज्या कामासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजनेचं निर्मिती झालेली असेल, त्या योजनेची ते उद्दिष्ट असतील, त्याच सेवा जर आम्हाला द्यायच्या असतील तर त्या सेवाबाह्य काम आम्हाला का दिलं जातं. ज्या डिपार्टमेंटला ते काम आहे त्या डिपार्टमेंटलाच त्यांनी त्या द्यावं. अशा खूप साऱ्या योजना येतात. डायरेक्ट आमच्याकडे लोक येतात, लाभार्थी पालक येतात की तुम्ही असं असं करा. तुम्हाला हे माहिती आहे का, आता मी तुम्हाला सांगते, मी सकाळपासून कंटाळून गेले. तर माझ्या महाराष्ट्रातील खूप साऱ्या ताई वैतागलेल्या आहेत. तर म्हणून माझ्या सगळ्या ताईंना नम्र विनंती असेल की आपल्याला ह्या कामाला विरोध म्हणजे विरोधच करायचा आहे. का करायचा आहे, कारण की त्याच्यामुळे आपलं काम बाजूला राहतंय आणि दुसऱ्याच कामामध्ये आपला वेळ जातोय. म्हणून आता आपल्याला आपला वेळ आपल्या कामालाच द्यायचा आहे. ज्यासाठी शासनाने आपली निवड केलेली आहे त्याच कामासाठी आपण करायचं. त्याच्यामुळे कोणीही घाबरू नका. आपण काही चुकीचं करत नाही. शासनाने खूप चांगल्या योजना आणलेल्या आहेत, त्या योजनांचं आम्ही स्वागत करतो, आम्ही आनंदाने त्या योजनांचं स्वागत करतो. परंतु योजनाबाह्य काम आम्हाला लावू नका. आमची हात जोडून शासनाला देखील विनंती आहे की आम्ही कमी मानधनामध्ये काम करतो, तर आमचं जे काम आहे तेच काम आम्हाला करू द्या. त्या व्यतिरिक्त आम्हाला काम देऊ नये. युनियनने देखील आता याच्यावर हालचाल जोरात सुरू केलेली आहे. आपण देखील सर्व ताईंनी एकत्र राहा, आपलं ठाम राहा. कोणीही काम करण्यासाठी आता याद्या आलेल्या आहेत प्रत्येक. आणि बघा, हे काम करत असताना जर कुठली शासनाची योजना आली, आपल्या अधिकाऱ्यांना पण देखील आराम नसतो.
त्यांना देखील सहजासहजी किंवा सोपं नसतं, ते आपल्याला सांगतात, त्यांच्यावर पण प्रेशर असतो, म्हणून ते देखील तणावात असतात, परंतु ते विरोध करू शकत नाही, पण आपण करू शकतो. म्हणून आपण एकजूट करा आणि एकजुटीने या गोष्टीला आपण विरोध करणं महत्वाचं आहे. आणि मी कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलंच आहे, तसं केंद्र शासनाचं देखील पत्रक आहे की आपण योजनाबाह्य काम करू शकत नाही. आता आपल्याला प्रखरपणे विरोध करायचा आहे आणि त्याच पत्राचा आधार घेऊन आपल्याला आपला लढा सुरू ठेवायचा. त्याच्यामुळे ताईंनो, सगळ्यांनी एकजूट राहा. आपली युनियन देखील सांगते, मी देखील तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी सांगत असते. त्याच्यामुळे तुम्ही एकजूट ठेवा आणि ह्या कामाला सगळ्यांनी सामूहिकरित्या बहिष्कार टाका. आणि बहिष्कार टाकण्याचं कारण देखील मी सगळ्यांना क्लिअर केले. त्यांचे इतर देखील व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना स्पष्टता येईल की अंगणवाडी केंद्रामध्ये नेमकं काय सुरू आहे आणि कशासाठी अंगणवाडी केंद्र आहे. एवढंच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.